श्री गणेशाला वंदन करते, शारदा मातेला नमन करते. नतमस्तक होते आणि निवृत्ती नाथांना प्रणाम करते. आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जे उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी आहेत यांना माझा नमस्कार. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपला जो आजचा जो 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्टच्या दिवशी हा त्रिवेणी संगम जसा असतो तसा त्रिवेणी महोत्सव हा आलेला आहे. आणि आपले मुख्यमंत्री साहेबांनी ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती साजरी करायला सांगितलेली आहे, असं पत्र पण काढलेलं आहे. आणि धार्मिक ठिकाणी हा कार्यक्रम करायचा आहे. अशा मुख्यमंत्री साहेबांचं आपण ह्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी टाळ्यांचा गजर करायचा आहे. आणि त्यानंतर सामाजिक ताण असलेले असे नाशिक जिल्ह्याला लाभलेले शिवसाहेब ओंकार पवार यांचंही आपण अभिनंदन टाळ्यांनी करूया. आणि प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान है, वीरों का मैदान है, ममता का सागर है, ममता का सागर है, मेरा भारत मान है, भक्तों का भगवान है, प्यारा हिंदुस्तान है. या 15 ऑगस्टच्या निमित्ताने मी या 4 वेळा सांगते. आणि ज्ञानेश्वरांचं जर सांगायचं झालं थोडक्यात 2 शब्दामध्ये सांगते मी. सत्तेच्या वाटेवर स्वप्न तुटून पडतात. निसर्ग बदलला का फुलं सुकून जातात, निसर्ग बदलला का फुलं सुकून जातात. हवेची दिशा बदलली का हवामानाचे अंदाज चुकतात, हवेची दिशा बदलली की हवामानाचे अंदाज चुकतात. परिस्थिती बदलली का मानव बदलतो, परिस्थिती बदलली का मानव बदलतो. आणि याचं एकच कारण असतं की त्याच्या मागे विनाश होत असतो. म्हणूनच आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे कडवट माणसं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि हा गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतला. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आजकाल विमान गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातच महाराष्ट्राचा 1 नंबर आहे. मला एकच म्हणायचं मुलांना की दैवी पुरुष होते ते सुद्धा रागावर नियंत्रण करत होते. आपण तर साधे आहेत, आपण थोडं रागावर नियंत्रण करावं, क्रोधावर नियंत्रण करावं. आणि त्याच्यातून मी सगळ्यांना एकच संदेश सांगते तुम्हाला. आणि आपल्याला हे जास्त काही वाचता येईल पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अल्प उपहार दिलेला आहे. अल्प उपहाराच्या रूपामध्ये म्हणजे प्रसारदान आहे असं म्हटलं तरी काही फारवं ठरणार नाही. आणि थेंबाथेंबातून सामर्थ्याचा सागर व्हावा, थेंबाथेंबातून सामर्थ्याचा सागर व्हावा. मानवतेच्या युगामध्ये ज्ञानेश्वरीचा जागर व्हावा, मानवतेच्या युगामध्ये ज्ञानेश्वरीचा जागर व्हावा असं मी आज संदेश सांगते. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी असं एकच सांगते की अनुभवाची उंची गाठली, वंदनवत करू नका, अनुभवाची उंची गाठली, वंदनवत करू नका. मी विनंती तुम्हाला वाकडी वाट धरू नका, मी विनंती तुम्हाला वाकडी वाट धरू नका. तसेच त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी बच्चा साहेब यांच्यामुळे मला आज ही संधी मिळालेली आहे. मी त्यांच्याही या ठिकाणी धन्यवाद मानते. आणि ह्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत त्यांनी पण आनंदाने होकार दिला, मुख्याध्यापकांनी होकार दिला. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी